शुभ सकाळ. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमास सुरुवात करूया. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती. धन्यवाद. परत एकदा युवा महाराष्ट्र समूहाचे एक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सारखे मेसेज येत आहेत. तर तुम्हा सर्वांना नक्कीच याची उत्सुकता लागलीच असेल, की यावेळी वेगळं पाहायला, अनुभवायला भेटेल. हो ना? तर युवा महाराष्ट्र हा एक असा समूह आहे, जो समाजाला प्रगतशील बनवणे या उदात्त हेतूने सुरू होऊन आता सामाजिक, ऐतिहासिक, पारंपरिक, शासकीय अशा प्रत्येक क्षेत्रात आपली एक वेगळी छाप उमटवत आहे. समाज प्रबोधन, गटकिल्ले संवर्धन, शिवजयंती उत्सव यासोबत महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृतीही जपत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपले कलागुण जोपासण्याची संधी उपलब्ध करून त्यांनी एक आपलंसं वाटणारं व्यासपीठही मिळवून देते. आणि प्रत्येक वेळीप्रमाणे याही वेळी युवा महाराष्ट्र सोबत आपण सादर करतोय दिवाळी पहाट. दिवाळी पहाट म्हणजे तरी नेमकं काय? आपल्यापैकी काही जणांना माहितीही असेल, पण काहींना दिवाळी पहाट म्हणजे तरी नेमकं काय हेही नाही माहिती. तर मित्रांनो, दिवाळी पहाट एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला जातो आणि त्याचे मुख्य उद्देश हा सामाजिक ऐक्य जोपासणे हा असून यामध्ये प्रामुख्याने गाण्याची मैफिलीचा समावेश असतो. आणि याच प्रमुख हेतूने आपला युवा महाराष्ट्र घेऊन आलाय आम्हा सर्वांसाठी दिवाळी पहाट. तर आपल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये मी मृण्मय पाटील आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज दिवाळी आणि दिवाळी हा असा सण आहे जो भारतासह विविध देशांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. सर्व धर्मांमध्ये हा सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर हा सणांपैकी एक मोठा सण म्हणूनही ओळखला जातो. दिवाळी प्रामुख्याने पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात येते. अश्विन वद्य द्वदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय हे 6 दिवस या सणाचे असतात. प्रभू रामचंद्र आपले वनवास संपून परत अयोध्यात परतल्यानेही हा सण साजरा केला जातो. तसेच नरकासुर वध त्यानंतर 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दिवाळी पाडवा ही या सणांचे वैशिष्ट्य आहे. याच वैशिष्ट्य पूर्ण सणाला अजून विशेष करण्यासाठी आज आपण दिवाळी पहाट हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. पुढील कार्यक्रम ऋतुजा देशमुख कंटिन्यू करेल. नमस्कार, मी ऋतुजा देशमुख. सर्वप्रथम युवा महाराष्ट्र परिवारातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांना लागलीच असेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या कार्यक्रमास सुरुवात करूयात. तर आपल्यातीलच एक अपूर्वा हिरालकर ही अथर्व शीर्ष सादर करणार आहे. अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्व वेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे. अपूर्वा. हो. नमस्कार, मी अपूर्वा शरद हिराळकर तुमच्या समोर अथर्वशीर्ष सादर करणार आहे. बुद्धीची देवता असणाऱ्या गणपतीचे पूजन व अथर्वशीर्षाचे आवर्तन आपण नेहमीच करत असतो. थर्व म्हणजे उष्ण आणि अथर्व म्हणजे उष्ण नसणारे ते शांत व शीर्ष म्हणजे मस्तक.
ज्याच्या पुरुष चरणाने मस्तकात शांती मिळते ते अथर्वशीर्ष. याचे लेखन गणक ऋषींनी केले आहे. याचे उच्चारण हा उच्च दर्जाचा आध्यात्मिक अनुभव आहे. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवासस्तनुभिः यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवतौ माम् अवक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवदातारम् अवाणुचारम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयः त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयः त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाय द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगितं तत्तो जयते सर्वं जयितं तत्तोष्ठिष्ठति सर्वं जयितं त्वयि लेमेषति सर्वं जयितं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिराभो नलो नीलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमा स्वं ब्रह्मभुवस्वरोम गणादिपूर्ववृच्चार्य वर्णादितरनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धे दुलसितं तारेण रुत्तम् एतत् तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसंज्ञानं शैषा सन्धिः शैषा गणेशविद्या गणकऋषि निःशुद्ध गायत्री छन्दः गणपति देवता. ॐ गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशममुषधारिणं गदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुनित्याङ्गं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारम् अच्युतम् आविर्भूतं च पृष्ठाग्रौ प्रकृते पुरुषात्मरम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिमे शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. एतद् अथर्वशीर्षयोधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नेन भाद्यते स सर्वतः सुखमेधते सः पञ्चमहापापात् प्रमुच्यते. सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातः धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुज्यानो अपापो भवति सर्वत्र धियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति. इदम् अथर्वशीर्षं शिष्याय देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति. सहस्रावर्तनां यं यं काममधीते तं तमनेन साधयेन अनेन गणपति अभिषिञ्चति स वाङ्मी भवति. चतुर्थ्या मनश्रं जपति स विद्यावान् भवति इति अथर्ववर्णवाक्यं. ब्रह्माद्यावर्णं विद्या न विवेति कदाचनेति यो दूर्वां कुरयति स वैष्णवोपमो भवति यो लार्जयति स यशोवान् भवति स मेधावान् भवति
यो मोदक सहस्रेण यजति स वांछित फलमाप्नोति यः साज्य समिद्विजति स सर्व लभते स सर्व लभते अष्टो ब्राह्मणा सम्यग् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्धितो वाचत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविग् भवति यः एवं वेद इति उपनिषत् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवामहे तेजस्विनावधीतमस्तु महाविद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवासस्थनुभिः यशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। धन्यवाद। धन्यवाद अपूर्वा. या अथर्व शिष्याने संपूर्ण कार्यक्रमाचे वातावरणच प्रसन्न, आनंदी आणि पॉझिटिव्ह झाले. तर आता पेटी वादन घेऊन येत आहे शुभम मुगवणकर दादा. माझं नाव शुभम मुगवणकर आणि मी सादर करतोय सुंदर हृदय. शिक्षण झालं त्यांचं आज. धन्यवाद दादा. आता अजय पुणेकर सादर करतील संत साहित्याची दिवाळी. नमस्कार मित्र हो, उपस्थित तुम्हा सर्व मित्रांचे या दिवाळी पहाट कार्यक्रमात स्वागत आहे. मी अजय पुणेकर आपल्या समोर दिवाळी पहाट का साजरी केली जाते आणि ती का साजरी करायला पाहिजे याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आणि लोकांनी आपले परस्पर भेदभाव दूर लोटून एकत्र यावे या हेतूने
नरक चतुर्दशीच्या पहाटे सकाळी 5च्या सुमारास दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येत असते. लोकमान्य टिळकांनी घराघरात बसवलेला गणपती गणेश उत्सवाच्या रूपाने सार्वजनिक केला आणि माणसाच्या जीवनात सार्वजनिक गणेश उत्सवाचा गणेशा झाला. हीच कल्पना मनाशी ठेवून प्रत्येक घराघरात साजरी होणारी दिवाळी ही सामुदायिकरित्या कशी साजरी होईल यासाठी 1989 पासून पुण्यात दिवाळी पहाटची सुरुवात करण्यात आली आणि तेव्हापासूनच भारताच्या कानाकोपऱ्यात या दिवाळी पहाटचे अनुकरण केले जाऊ लागले. यावर्षी या कोरोना पॅन्डेमिक मुळे आपण ही दिवाळी पहाट ऑनलाईन साजरी करण्याचा विचार केला. तेव्हा आपल्या युवा शिलेदारांसमोर विविध प्रकारची आव्हाने होती. जशी सकाळी विद्यार्थी कार्यक्रमात जॉईन होतील का, सकाळी 5च्या सुमारास कोणी त्यात सहभाग नोंदवेल का. तरी या सर्व आव्हानांना स्वीकारत आपल्या युवा शिलेदारांनी नव्या रीतीने ही दिवाळी पहाट साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आपण ही दिवाळी पहाट यावेळेस साजरी करत आहोत. आपण सर्व या कार्यक्रमाचा आस्वाद घेणारच याबद्दल काही शंकाच नाही आणि आमच्या युवा शिलेदारांच्या प्रयत्नांना नक्कीच यश लाभेल ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद अजय. दिवाळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हा उत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षाच्या वनवासानंतर भगवान श्रीराम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. श्रीराम हे एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहेत, जे आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे. आपण अशाच प्रकारे रामायण कथा मराठीमध्ये, हिंदीमध्ये ऐकली असेल. परंतु इंग्लिशमध्ये आज फर्जिन मुलानी एक कविता सादर करणार आहे. The first Diwali. The people shed so many tears when Rama left for 14 years. 14 years in a forest deep where he and Sita used to live. Until Ravan spoiled his life by stealing Sita for a wife. He took her in his chariot high over the sea and across the sky. The monkey king called Hanuman helped King Ram with a plan. He built a bridge across the sea so Ram could set Sita free. Then, in a battle fierce and long, Ram showed how brave how he was strong. Ravan killed and Sita saved. Ram was so bold and brave. On his return to Ayodhya city, the people made his journey pretty by lighting lamps along his way, and so it was until this day that Diva lamps, like guiding lights, remind us all that good is right, and from the dark of ignorant ways, grants knowledge for our future days. Thank you. Nice. धन्यवाद फर्जिन. नमस्कार मित्र हो. दिवाळी साजरी करण्यासाठी आपली अनेक वर्ष आपली परंपरा जपत आहोत आणि संत साहित्यामध्ये दिवाळीचा उल्लेख वारंवार आलेला दिसतो. Am I audible? हो हो. हॅलो. आणि संत साहित्यामध्ये दिवाळीचा उल्लेख ओघाने आपल्याला आलेला दिसतो. दिवाळीचे फक्त 4-5 दिवसच नव्हे तर वर्षभर आपण आनंदाने दिवाळी साजरी करावी आणि सौजन्याने राहावी असा संतांचा उपदेश आहे. आपल्या जीवनात निरंतर तेजोमय दिवाळी राहावी यासाठी संत ज्ञानेश्वर म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी दीप उजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. म्हणजेच माणसाच्या जीवनात अविवेक हा दुःखाला कारणीभूत असतो. या अविवेकाची काजळी माणसाच्या मनपटलावर जमा झालेली आहे.
या काजळीला आपण फेडून तेथे विवेकाचा नंदादीप पेटवतो असे संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात आणि त्या नंदादीपाने जगातून अविवेकाचा अंधकार नाहीसा होईल याची आशा करतात. थँक्यू. आता महेश जायभाई आणि सूर्यकांत केदार या दोघांची आई अभंग सादर करणार आहेत. दत्ता करीतो तुझा दावा, न्यावे मोक्षाचे गावा, कर्मेना तुझा विन जीवा, करीतो दावा, दासा लागे पावा, करीतो दावा, दासा लागे पावा, आम्ही वृद्ध तुझे देवा, आमचा अर्जाची घ्यावा, कधी तर देशील विसावा, जीवा वेडा पिसा झाला, प्रभुजा किती करू दावा, करीतो दावा, दासा लागे पावा, करीतो दावा, दासा लागे पावा, अनुसयचा प्रेम भाव, दावणी आले दत्त देव, तैसे यावे आमच्या गावा, अनंतच येतो पुरवावा, 84 तोड येव जावा, करीतो दावा, दासा लागे पावा, करीतो दावा, दासा लागे पावा, बुडाला संसारी जीव, काळ्या कोण नसे किवा, भरला सर्वत्र बाजार, कैसा होईल भवभार, म्हणून ठाव मला द्यावा, करीतो दावा, दासा लागे पावा, करीतो दावा, दासा लागे पावा, ऐसी माया अनिवार, प्रोत्साहन कळे पार, नेत्री भ्रांतीचे पूर, सर्वत्र दिसे अंधकार, अनजीस चरणी ठाव द्यावा, करीतो दावा, दासा लागे पावा, करीतो दावा, दासा लागे पावा. आई अजून एक घेणार आहात ना? हा. हा घ्या घ्या. अज्ञान तुझा दास म्हणितो दावा दावा, अज्ञान तुझा दास म्हणितो दावा दावा, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पावा, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पावा, मोहा मायेना घेतला वेडून, माझा जीव झाला हैराण, वासनेच्या संगे देवा भुलला जीवा, वासनेच्या संगे देवा भुलला जीवा, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पावा, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पावा, काम क्रोध वैरे मदमाज, जेणे मजला नाही तुझी शुद्धी, संसाराची गाडी ओढता शिनला जीव, संसाराची गाडी ओढता शिनला जीव, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पावा, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पावा, मन लांडगा पिरेचा पेर, एक ठिकाणी भाव वैना स्थिर, क्षणोक्षणी येतो देवा माझा गर्व, क्षणोक्षणी येतो देवा माझा गर्व, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पाव, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पाव, देवा तुझा विना माझा नाही कोण, भक्ताचा कैवारी म्हणून आलो शरण, दास दत्ता माझा भजनासी लाव, दास दत्ता माझा भजनासी लाव, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पाव, सह्याद्रीच्या स्वामी दत्ता भक्ताला पाव. हॅलो, कुठे चालू करायचं? हा आई बोला. झालं माय. हा ओके ताई कंटिन्यू करतो.
गंगा धन्यवाद काकू. बंद करा तुमचा माईक. कंटिन्यू बंद कर म्हणजे दी तुमचा माईक बंद करा ना. हा केला त्यांनी. धन्यवाद काकू. खूप मन प्रसन्न झालं ऐकून. सर्वांना छान वाटलं असेल. अगदी आईंचा आशीर्वाद मिळाला. आपण पुढे जाऊयात कार्यक्रमाकडे. महाराष्ट्रातील कोळी लोकांचं लोकगीत हे कोळी गीत म्हणून ओळखलं जातं आणि असंच कोळी गीत घेऊन येत आहेत सार्थक खेडेकर दादा. हॅलो ऋतुजा, आवाज येतोय का माझा? हो येतोय दादा. ओके. नमस्कार, शुभ प्रभात. प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव सार्थक संदीप खेडेकर. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. मी मूळचा कोकणातील रत्नागिरीचा आणि महाराष्ट्राच्या जाज्वल्य संस्कृतीत कोकणाचे स्थान जे अनन्यसाधारणच आहे. कोळी गीत हा कोकणच्या लोकसंस्कृतीतील असाच एक अविभाज्य घटक आहे. दूर क्षितिजापर्यंत पसरलेल्या अशा अथांग दर्याशी कोळी बांधवांच्या नात्याचे समीकरण मांडण्यासाठी आजच्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात शांत शेळके यांचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि गानकोकिळा भारतरत्न लता दीदी मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेले कोळी गीत मी सादर करणार आहे. गीताचे बोल आहेत, मी डोलकर दर्याचा राजा. वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, हे वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. यावर कोकणातील चेडू म्हणजे मालवणी भाषेत मुलगी, तर काय ती म्हणते? आय बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी, आय बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी, माझ्या केसान गो मालीला फुलेला चापा, वास परमातला वाऱ्यानं घेतय जेपा, नथ नाकान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मणी, नथ नाकान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मणी, कोली वाऱ्याची मी गराणी, रात पुनवेला नाचून करतय मोचा, रात पुनवेला नाचून करतय मोजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. या गो दर्याचा 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 दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठान डोंगर लाटा 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 लाटा, या गो दर्याचा 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 दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठान डोंगर लाटा 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 लाटा, कवा उदान वाराला शिरला येतय फारू, कवा पाण्यासुनी आबाला भिरते तारू,
कवा उदान वाराला शिरला येतय फारू, कवा पाण्यासुनी आबाला भिरतय तारू, कवा पाण्यासुनी आबाला भिरतय तारू, वाट बघून झुरते फिरती, मग दर्याला येते भरती, वाट बघून झुरते फिरती, मग दर्याला येते भरती, जाणे पाण्यानं भिजून धरती, येते भेटाया तसाच भरतार माझा, येते भेटाया तसाच भरतार माझा, हे मी डोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, भल्या सकाळला झुकलं हे खाली, सोनं चमचमत दर्याला चढते लाली, भल्या सकाळला झुकत हे खाली, सोनं चमचमत दर्याला चढते लाली, आम्ही पाण्यामंदी रापण टाकतोय जाली, धन दर्याच लुटून भरतो डाली, रात पुनवेच चांदण प्याली, कशी चांदीची मासली झाली, रात पुनवेच चांदण प्याली, कशी चांदीची मासली झाली, माझ्या जाल्यात होऊन आली, नेतो बाजारा भरून मावरा ताजा, नेतो बाजारा भरून मावरा ताजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, ए वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, ए वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. खरोखरच कोकणातील लोकगीते सादर करण्याची संधी फारच दुर्मिळ मिळते आणि ती मला आज या कार्यक्रमामधून मिळाली, म्हणून मी आपल्या युवा महाराष्ट्र कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. अप्रतिम. धन्यवाद दादा. महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्व आहे. पराक्रम आणि संघर्षाची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात, जणू यासाठीच किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा. पूर्वीचे लोक गडांवर जाऊन दिवाळी साजरी करायचे. तिथे घरातील मोठी मंडळी जायची. मग ती घरी परतल्यावर ती मंडळी किल्ल्यांचं वर्णन करून सांगत असत आणि त्या वर्णनावरून घरातील लहान मुले किल्ला बनवायची. आणि अशाच या बालपणीच्या आठवणींवर स्वलिखित कविता घेऊन येत आहेत महेश काळे. हॅलो. हा. हॅलो, मी महेश काळे. मी माझी एक स्वलिखित आठवण बालपणीची माझ्या कवितेचं टायटल मी सादर करते. नुकतेच खेळण्याच्या नादात काढलं मी बालपण, खूप सारो हसलो आणि खाल्ला थोडा मार पण. तरी आपली धिंगा मस्ती चालूच, कारण तेव्हा नव्हते ना कळत की तेच शिकवत होते शहाणपण. आणि जेव्हा ते शिकले तेव्हा हरवले होते मी बालपण. गुरुजींच्या छड्यांमुळे हाताला खूप लागायचं, मग घरी आईच्या कुशीत जाऊन रडायचं. तेव्हा एका झटक्यात दुखणं मात्र थांबायचं आणि शाळेत न जाण्याचं घरानं आई पुढे मांडायचं. आठवते मला तिचं ते समजावणं, तिचं रागावणं. आठवतो मला तिचा राग आणि तिनंच प्रेमाने भरवलेला घास. आठवते मला ती शाळा आणि शाळेत न जाण्यासाठी असलेलं माझं रडणं. पण आज आता हरवलं आहे मी माझं ते बालपण. तेव्हा सांगणारे खूप होते, पण आम्ही नाही कुणाचं ऐकायचं.
खाणं पिणं बाजूला सोडून नुसतं मात्र हिंडायचं. एका मागे एक नुसतं धावायचं आणि पडायचं. आणि आता लुप्त झालेले खेळ खेळून आम्ही सूर्यास्तानंतरच घरी परतायचं. आता ते क्षण कुठे डोक्यात कुठेतरी एका कोपऱ्यात साठवायचे आणि तेव्हा जे अनुभवलं ते क्षण आता फक्त आठवायचे. धन्यवाद. मित्र हो, तुम्हाला माहीतच असेल, देवाचे लाडके भक्त म्हणून नामदेवांची ख्याती आहेच. परंतु देवाशी हितगुज करणारे त्यांचे अभंग सापतात. जसे सण दिवाळीचा आला, नामा राऊळीशी गेला, हात धरुनी देवाशी चला अमुच्या घराशी. बघा किती सुंदर रचना आहे. त्यात संत नामदेव पांडुरंगाच्या मंदिरात गेलेले आहे आणि देवाला हाताला धरून घरी घेऊन आले, याचे वर्णन या काव्यरचनेतून आपल्याला मिळते. देवळातून घरी आल्यानंतर देवाला ते उठणे लावतात, अभ्यंग स्नान घालतात. इतकेच नव्हे तर लुगड्याच्या पदराने देवाचे डोके पुसतात, असेही वर्णन त्यांनी केलेले आहे. पदर डोईचा काढीला, बाळ नंदाचा पुशील. धन्यवाद. आता शुभम पातोरे आपल्यासमोर तबला वादन करणार आहेत. तबला हा एक भारतीय शास्त्रीय संगीताशी निगडित आहे. 18व्या शतकापासून भारतीय उपखंडात तबला वाजवला जातोय. भजन, कीर्तन इत्यादींसारख्या पारंपरिक कार्यक्रमात गोडी आणण्यासाठी तसेच एक विशिष्ट सुंदर ठेका बसवण्यासाठी तबला हे वाद्य वापरले जाते. तर सुरू करूयात तबला वादन. शुभम. हॅलो, नमस्कार. मी शुभम पाटोळे. आज दिवाळी पहाटच्या निमित्ताने शास्त्रीय संगीतातील ताल त्रिताल या तालातील तबला वादन सादर करतो. यामध्ये सुरुवातीला उठाण, नंतर कायदा, चक्रधार व तिहाई हे स्वरूप आहे. आवाज येतो का? हो हो. अरे हाँ हे
धन्यवाद शुभम. खूप सुंदर असं तुझं तबला वादन होतं. अजून काही बालपणीची महती सांगणाऱ्या कविता घेऊन येत आहेत ऐश्वर्या माने. नमस्कार, मी ऐश्वर्या माने. माझी शाळेची मैत्रीण वैभवी भागवत. ऐश्वर्या, आवाज कमी येतोय तुझा. ठीक आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या माने. माझी शाळेतील मैत्रीण वैभवी भागवत हिने लिहिलेल्या 2 कविता मी सादर करीत आहे. पहिली कविता. पाखरांनी पिल्लांना. पाखरांनी पिल्लांना थोडं स्वातंत्र्य द्यावं. काळजी करावीच, पण थोडं धडपडूही द्यावं. ठेच द्यावी, प्रेम द्यावं, हसणं द्यावं, रडणंही द्यावं. संस्कार द्यावे, अनुभव द्यावे, ज्ञान, शिक्षणही द्यावं. काळजी करावीच, पण थोडं समजूनही घ्यावं. पंख असतातच, पंखात बळ थोडं द्यावं. भरारी घेण्याआधी स्वतःचं स्वप्न पाहू द्यावं. पाखरांनी पिल्लांना थोडं स्वातंत्र्यही द्यावं. दुसरी कविता. तिचं सौंदर्य. तिच्या सौंदर्यास कसले बंधन, सुंदर कुरूप नसावे तन. त्याहून निर्मळ असावे मन. ती आहे अशी, ती आहे तशी. ती आहे किमया, ती आहे जशी. तिला नसेल गंध सडक्या सुमनधारांचा, मोडक्या छत्रछायेचा, पडक्या आधार भिंतींचा. आणि कशाचा? तरीही वेडी हसरी ती. सजते, रमते, फुलते, जगते. भलं मोठं गाठोडं घेऊन अटळ प्रवास ती चालते. मनमुराद ती, तिला तिचीच साथ. तेजस्वी तिच्या डोळ्यात,
पेटे कोवळ्या सांजेची वाट. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्या. प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार म्हणजे अभंग. तसेच अभंग हा एक वृत्तछंदही आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ इत्यादी संतांचे विठ्ठल भक्तीपर काव्य प्रामुख्याने अभंग या स्वरूपातच आहे. असेच काही अभंग घेऊन येत आहेत सौरभ अहेर. नमस्कार. आवाज येतोय? हॅलो. हो येतोय. नमस्कार. मी कुमार सौरभ हिरामन आहेर, गाव तिसगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. अभंग संत जनाबाईंचा आहे. जेव्हा नामदेव महाराज चंद्रभागे वाळवंटी कीर्तन करायचे, ज्ञानाबाई तिथे अभंग गायची आणि साक्षात परमात्मा पांडुरंग तिथे त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात दंग होऊन तल्लीन होऊन नाचायचा. अभंग जनाबाई म्हणतात, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासला या वाटी, गोपाळासला या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, देवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची या छंदे विठ्ठल नाचू लागला, विठ्ठल नाचू लागला, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, ऐसा बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, साधू या संतांनी देवाला धरले मनगटी, साधू या संतांनी देवाला धरले मनगटी, काय झाले म्हणून दचकून उठले जगजेठी, दचकून उठले जगजेठी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जडमूढ भाविका सोपी केली पायवाट, सोपी केली पायवाट, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाम याची जनी लोळे संतांच्या पायी, नाम याची जनी लोळे संतांच्या पायी, कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई, देई गे विठाई, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. मनपूर्वक आभार. धन्यवाद दादा. यानंतर साकेत खातोड हे हरिवंशराय बच्चनजी यांच्या काही कविता सादर करणार आहेत. साकेत. सुप्रभात. मैं साकेत खटोड़ आज आप सभी के समक्ष कुछ कविताएं हिंदी में लिखित प्रस्तुत करने जा रहा हूं. यह कविताएं माननीय हरिवंशराय बच्चन जी के द्वारा रचित है और मुझे स्वयं यह कविताएं बहुत अद्भुत और प्रशंसनीय लगी. इसलिए आप सभी से मेरी यह गुजारिश है कि आप इन कविताओं की ओर गौर फरमाएं और इनमें मग्न होकर इसका पूरा आनंद लें.
जो पहली कविता आपके समक्ष पेश करना चाहता हूँ, कविता का शीर्षक है कोशिश करने वालों की। अब कविता को प्रारंभ करते हैं। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलती नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आप लोग सोच रहे होंगे कि इस दिवाली पहाट के कार्यक्रम के मध्यांत ही ऐसी कविता क्यों? वह इसीलिए कि हम अपनी संस्कृति को बरकरार रखने के साथ साथ ही जीवन के उलझे हुए पहलू को कविता के माध्यम से सुलझाकर अपने जीवन में इन बातों को अमल में लाए। यह सब ध्यान में रखते हुए आप लोगों को मैं एक और उम्दा और बहुत ही सरल कविता जो माननीय हरिवंश राय जी बच्चन ने ही कही या रची है, वह सुनाने का प्रयास करता हूं। तो सुनिए, कविता है कि यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों, दोस्तों रहना जरा संभाल के। यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों, रहना जरा संभाल के। बेचने वाला हवा भी बेच देता है गुब्बारों में डाल के। सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी। 3 लोक में फैला है फिर भी बिकता है बोतल में पानी। कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे। कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे। जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे। धन्यवाद। धन्यवाद साकेत. प्रेमबंध आणि ऋणानुबंध मी बोलतोय. मित्र हो, संत साहित्याच्या दिवाळीत पुढचा उल्लेख म्हणजे संत जनाबाई ही संत नामदेवाप्रमाणेच देवांच्या लाडक्या भक्तांपैकी. संत जनाबाई देवाला दिवाळीचे निमंत्रण देऊन देवाला घरी आणण्यासाठी म्हणतात, आनंदाची दिवाळी घरी बोलवा मनमाळी, घालीते मी रांगोळी गोविंद गोविंद. धन्यवाद. प्रेमबंध आणि ऋणानुबंध असे क्षणाक्षणाला प्रेमबंध आणि ऋणानुबंध असे क्षणाक्षणाला चहूकडे सुखाची उधळण असे दिवाळी सणाला. गंध भावनेचा हा मनामनात वसे, गंध भावनेचा हा मनामनात वसे, घराघरात प्रवेशणारे लक्ष्मी पावलांचे ठसे. लखलखते दिवे अन नवचैतन्याची जाण मनाला, लखलखते दिवे अन नवचैतन्याची जाण मनाला, चहूकडे सुखाची उधळण असे दिवाळी सणाला. अशाच आपल्या सुखाची उधळण करणाऱ्या दिवाळी सणाची कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राजक्ता ताके हिला. नमस्कार, मी प्राजक्ता ताके. मी आज निलेश चव्हाण सरांची दिवाळी कविता सादर करणार आहे. कवितेचे मुख्य म्हणजे पहिल्या आणि आताच्या दिवाळीमध्ये काय फरक आहे ते त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये खूप चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचे नाव आहे दिवाळी. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे, चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे.
खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी. नाती गोती तर असायचेच, पण असायचे शेजारीही. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला, अन माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसली बरोबरी. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसली बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी. मला आठवते मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो. पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक चार. आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी तरी फटाके तर उडतात फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही. एक मेसेज टाकला की पोहोचून जाते शुभेच्छाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या आईची तर गरजच नाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला, पण माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कोठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. कोठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहेत रामबंधू आणि चितळे. आज दिवाळीच्या खरेदीसाठी वेळ मिळत नाही. आज दिवाळीच्या खरेदीसाठी वेळ मिळत नाही. धनोत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विझताना पाहिला आहे. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नुसतं उठणं लावून जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते. कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते. पण ज्याच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजेच खरी दिवाळी असते. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ता. अप्रतिम अशी कविता तू सादर केली आणि या कवितेतून पूर्वीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यातला फरक चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. तसेच इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटचे विवेक राणे सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांची मी युवा महाराष्ट्र परिवारातर्फे स्वागत करते. थँक्यू. धन्यवाद. गावातील आणि शहरांमधील संलग्नता दाखवणारा एक गाणं सादर करण्यासाठी येत आहे शुभम चित्ते. हॅलो, हा माझा आवाज शुभम. येतोय नीट? हो येतोय. नमस्कार मित्रांनो, माझे नाव शुभम चित्ते. मी मूळचा राहणारा चाळीसगाव, जळगाव जिल्ह्यातला. तर आज मी दिवाळी पहाट निमित्ताने एक गीत सादर करणार आहे, जे शंकर महादेव यांनी गायलेलं आहे. तर चालू करू. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ना 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 हो हो. ना 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 ना
नानू 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 ना हो हो. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते घडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, क्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गही भरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गही वरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुनते गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे झुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भाषांच्या मागून पळते, मन उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे, का होते बेभान कसे गही वरते, मन उधाण वाऱ्याचे. मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभारपूर्वक धन्यवाद. धन्यवाद शुभम. तसेच आज आपल्यासोबत मेकॅनिकल डिपार्टमेंटचे कुंडलिक क्षीरसागर सर आपल्यासोबत आहेत. त्यांचे पण मी युवा महाराष्ट्र परिवारातर्फे स्वागत करते. उपस्थित माझ्या सर्व मित्रांनो, तिथीप्रमाणे वर्षातून 5च दिवस असणारी दिवाळी निश्चितपणेच आनंद देणारी असते. मात्र तुकाराम महाराज म्हणतात की ज्या दिवशी साधू संत आपल्या घरी येतील ती तिथी कोणतीही असली तरी आपल्याला आनंद देणाऱ्या दिवाळी सारखीच आपण मानावी. त्यासाठी ते म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संतांनी जे विचार जगाला दिले त्या विचारांची उष्टावळी अनुभवायला मिळावी हीच माझ्या जीवनाची दिवाळी आहे असेही ते म्हणतात. त्यासाठी ते म्हणतात, तुका म्हणे ज्यांच्या घरची उष्टावळी मज ते दिवाळी दसरा सण. अशा प्रकारे अज्ञानी लोकांच्या जीवनात ज्ञानाचा दीप उजळावा यासाठी संत सतत प्रयत्नशील असतात. तुकाराम महाराज या गोष्टीतून आपल्याला असे सांगू इच्छितात की जेव्हा साधू संत आपल्या घरी येतील तोच आपल्यासाठी दिवाळी आणि दसरा असेल. धन्यवाद. आपल्यात फक्त विद्यार्थीच नाही तर काही कविमनाचे शिक्षक देखील आहेत. तर मी बोलू इच्छिते विवेक राणे सरांना. सर आज आपल्या समोर त्यांची स्वरचित कविता सादर करणार आहेत. सर. Yeah. Good morning. May I able to audible? Yes, sir. Okay. Just. माझी कविता पहिली कविता मी तुम्हाला सादर करतो. नाव आहे आसक्ती. जशी उजेडात उल्हासित करण्याची शक्ती तसे अंधारात सांत्वन करण्याची शक्ती, म्हणून दुःखाक्षणी असते अंधाराची आसक्ती. भावनांचा उद्रेक म्हणजे कवितेची निर्मिती, प्रभावी व परिणामकारक अर्थासाठी प्रतीकांची निर्मिती. यासाठी आवश्यक असते भाषेची, म्हणून जीवनात भाषेची आसक्ती. जसे आईशिवाय मूल, वासाशिवाय फूल, तसे प्रेमाविना जीवन, म्हणून जीवनात प्रेमाची आसक्ती. अशी छोटीशी आसक्ती कविता माझी होती. दुसरी कविता सादर करतो, रम्य पहाट.
सकाळची ती रम्य पहाट, ते दृश्य पाहून आनंदाचा होतो गडगडाट. सूर्यनारायणाकडून होतो कुंकवाचा वर्षाव धरती मातेच्या देवळात. धरती माता घेते जलवून त्याला आपल्या आचलात. मंदिरातून चाललेली ती धून, ऋषी मुनींचे ते संस्कृत मंत्रोद्यान. सुरेल सुमधुर स्वरात अवनीचे गुणगान गाणारे ते द्विजभाट. अशा पहाटेतून स्वातंत्र्य मिळते भारतात. काय महान भाग्यात. मग सूर्याचे तेज पसरते आकाशात आणि ते डोळे माझे दिपून जाते त्यात. अशी ही रम्य पहाट, अशी ही रम्य पहाट. 2-3-4 ओळी आहेत त्या सादर करतो. हृदय उठतात तरंग, निस्तब्ध शब्द चढवतात रंग. भावनावत झालेला एक वेळा प्रसंग, प्रेम म्हणतात त्याला जनसंग. झरणे झरते, स्वप्नरंग मनी उतरते. तुला बघितल्यावर शब्द सुद्धा मुके होण्याची स्वप्नगंधी राहते. क्षणभर जेव्हा मी तुझे सौंदर्य निहाळत राहिलो, क्षणार्धात मी स्वतःचे अस्तित्व गमावून बसलो. तू माझ्याकडे बघून जेव्हा स्वतःशी हसलीस, तेव्हापासूनच तू माझ्या मनात ठसलीस. ठीक आहे मित्रांनो, हे काही 4 ओळी आणि कविता होत्या, कारण माझ्याकडे तसे बऱ्याच आहेत. जवळजवळ 50-60 कविता मी लिहिलेल्या आहेत. एवढं सगळं आता वाचणं शक्य नाही. थँक्यू. धन्यवाद सर. अप्रतिम अशा कविता होत्या. पुढील कविता सादर करण्यासाठी येत आहेत कवी प्रमोद घोरपडे यांची कार्यकर्ता नावाची कविता महाराष्ट्रभर गाजलेली आहे. अगदी या कवितेने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो येतोय. तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर कवितेच्या काही ओळी मांडतो पहिल्यांदी, की सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग. सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग. काम सोडून गरजेचं काही अंत्यविधीकडे वळतात ग. काही सावरत असतात कुणाला, तर काही विधीपूर्तीला पळतात ग. अनाईक जिंदगी जळतानी मग असे कातडे गळतात ग. राग झाल्यावर सांग कुणाला, आपली माणसं कळतात ग, आपली माणसं कळतात ग. तर सर्वांना नमस्कार. मी कवी कांतसूत कविता मांडतोय, कोणत्या मातीचा बनला बाप. कवितेचं शीर्षक आहे कोणत्या मातीचा बनला बाप. मातीचा हात माझा मातीनेच भरला, मातीतला हात माझा मातीनेच भरला. स्वप्नात बाप माझा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला. भेंड्याचं घर त्याचं, पोशारा पांढऱ्या मातीचा. भेंड्याचं घर त्याचं, पोशारा पांढऱ्या मातीचा. कष्टाचा घाम त्याचा, काळवंडलेल्या छातीचा. अहो गाई त्याच्या गोठ्यावरची फक्त पाचट खाऊन जगते आहे. अहो गाई त्याच्या गोठ्यावरची फक्त पाचट खाऊन जगते आहे. नाही बोलता येत तिला, पण मालकासोबत तीही दुष्काळ भोगते आहे. माणुसकीचा धडा बाप माझा कोणत्या शाळेत शिकला नाही. नसला पैसा कधी त्याच्याकडे, इमानदारी सोडून गुलामीत विकला नाही. माय माझी राबते आहे, लुगडं किती फाटलेलं. माय माझी राबते आहे, लुगडं किती फाटलेलं. बाप बघतो तिच्याकडे, दुःख डोळ्यामध्ये साठलेलं. पाणी येता येता राहतं बापाच्या पापण्यांच्या खाली. पाणी पडूनच देत नाही माय, बोली जेवून घ्या भाकर भाजून झाली. बापाच्या पायातल्या भेगा आणि वावरातल्या भेगातलं अंतर थोडंच आहे. बापाच्या पायातल्या भेगा आणि वावरातल्या भेगातलं अंतर थोडंच आहे. रक्त निघतं कधी त्यातून, माय चिंतका बांधते, बाप बोली रक्त गोडच आहे. असा वरवर हसणारा बाप माझा आतून मात्र मरतो आहे. असा वरवर हसणारा बाप माझा आतून मात्र मरतो आहे. माय बोलेल एका बाप सारं फक्त तुझ्यासाठीच करतो आहे. आता गोठ्यातली गाई त्याची, तिनंही दूध देणं बंद केलं आहे. अहो पाचट खाऊन जगणार तरी किती दिवस, मरणाला आनंद केला आहे. पाणी नसलं तरी चालेल अंघोळीला, पण पावसाचं पाणी रत्न आहे. पाणी नसलं तरी चालेल अंघोळीला, पण पावसाचं पाणी रत्न आहे. पावसात भिजावं माती सोबत, हेच माझ्या बापाचं स्वप्न आहे. दवाखाना कधी केलाच नाही त्याने, पण पोराला मात्र गोळ्या द्यायला लावतो. हात जोडतो डॉक्टर समोर, पैसे थोडे कमी घ्यायला लावतो. बापाची दिवाळी तर लेकीचा सुखी संसार पाहूनच भागत आहे. बापाची दिवाळी तर लेकीचा सुखी संसार पाहूनच भागत आहे. माय बोलेल एका बाप रात्रंदिवस फक्त तुझ्यासाठी जागत आहे. अहो गाईचं वासरू जेव्हा बापाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेत होतं, गाईचं वासरू जेव्हा बापाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेत होतं, गाई हुमरायची हो, आणि तेव्हाच बापाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मायने मला जीव घातलं पण बाप तसाच राहिला होता. मायने मला जीव घातलं पण बाप तसाच राहिला होता. दुष्काळात बापाचा संसार मी मोडताना पाहिला होता.
आज अभिमान माझ्या बापाचा डोळ्यातून दाटतो आहे. आज अभिमान माझ्या बापाचा डोळ्यातून दाटतो आहे. लाज वाटते सांगायला, बाप अजूनही माझ्या अगोदर उठतो आहे. असा फाटलेला संसार बापाचा, तरी माझ्या प्रगतीला नेहमी असते थाप. असा फाटलेला संसार बापाचा, तरी माझ्या प्रगतीला नेहमी असते थाप. देवा सांगणारे मला, कोणत्या मातीचा बनला बाप, कोणत्या मातीचा बनला बाप. धन्यवाद. धन्यवाद दादा. खूप अशी अप्रतिम तुमची कविता होती. अगदी अंगावर शहारे येण्यासारखी आणि प्रत्येकालाच ती आवडली असावी. खूप आभार सर्वांचे. पुढील दिवाळीवरील स्वलिखित कविता घेऊन येत आहेत महेश जायभाये. नमस्कार सर्वांना, जय शिवराय आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कवितेची कुठलीही पार्श्वभूमी न सांगता कवितेला सुरुवात करतोय. पार्श्वभूमीही कळेल आणि कविताही कळेल अशी अपेक्षा करतो. प्रमोद सरांनी घेतलेलाच विषय घेतोय पुन्हा, आई आणि बापावरचा. बघा आली दिवाळी, आनंदाचा सण मोठा. बघा आली ही दिवाळी, आनंदाचा सण मोठा. बाप माझा कर्जा मंदी, हसतोय खोटा खोटा. बाप माझा कर्जा मंदी, हसतोय खोटा खोटा. दिवे लागले अंगणी, ज्योत बघा ही जळली. आग गरिबी नावाची माझ्या बापाला पोळली. आग गरिबी नावाची माझ्या बापाला पोळली. निम्म्या कर्जात बापाच्या सारी सोयाबीन गेली. माय कण खर माझी, धीर देताना रडली. माय कण खर माझी, धीर देताना रडली. मला आठवते माय, तिची संसाराची गोडी. मला आठवते माय, तिची संसाराची गोडी. स्वतःसाठी तिने कधी नाही घेतली हो साडी. स्वतःसाठी तिने कधी नाही घेतली हो साडी. गुरुनाम ती जपते, माय पावलो पावली. माय आशा धरी मणी, येईल गुरु माऊली. माय आशा धरी मणी, येईल गुरु माऊली. आई म्हणे कधी कधी, बाळा शिकून हो मोठा. पोरा नष्ट कर हा तू गरिबीचा वरवंटा. पोरा नष्ट कर हा तू गरिबीचा वरवंटा. बाप म्हणतो या माझा, प्रयत्न तू सोडू नको. मही आमच जे झालं, आता ते भोगू नको. मही आमचे जे झालं, आता तू भोगू नको. निजे आसवांत मी, सपान मला पडते. माझ्या मोठ्या यशामधी आई खुशीत रडते. माझ्या मोठ्या यशामधी आई खुशीत रडते. माय माझी सुगरण, संसाराची भाजे पोळी. बाप लपवतो सत्य, होई आनंदी दिवाळी. बाप लपवतो सत्य, होई आनंदी दिवाळी. होई आनंदी दिवाळी. धन्यवाद. सर्वांचे आभार. धन्यवाद महेश. अप्रतिम अशी कविता तुम्ही सादर केली आणि सर्वांनाच ती आवडली असेल. खूप छान. यानंतर ऐश्वर्या माने अभंग घेऊन येत आहे. ऐश्वर्या. हो, माझी आई बोलत आहे गाणं. हा बोल. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. माळ त्याची या माझी गळा, माळ त्याची या माझी गळा. देह माझा विठू सावळा, साजिरे रूप सुंदर, साजिरे रूप सुंदर. कटी झळके हे पितांबर, कंठा
तुळशीचे हार कंटाक तुळशीचे हार कस्तुरी टिळा देह माझा विटू सावळा देह माझा विटू सावळा. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्या. यानंतर श्वेताताई काही आपल्यासमोर कविता सादर करणार आहे. नमस्कार. पहिलं तर मी कार्यक्रमाविषयी बोलेन. खूप सुंदर झाला कार्यक्रम. खूप छान वैविध्य जपलं तुम्ही भाषेचं. वेगवेगळ्या प्रकारची गाणी, अभंग. खूप सुंदर सकाळ झाली आजची. त्यानंतर प्रथमतः सुरुवात करते 4 शब्दांनी. प्रत्यक्षपणे बोललेल्या त्या व्यथा बेधडकपणे लागतात मनाला. प्रत्यक्षपणे बोललेल्या त्या व्यथा बेधडकपणे लागतात मनाला, तर दबलेल्या काही भावना आठवत राहतात क्षणाक्षणाला. व्यक्त होण्याची ताकद नाही, पण शब्दांची ती किंकाळी मनमुरादपणे साथ घालते. पोरकेपण देण्याच्या बहाण्याने ओढ ही नवी गिरकी घेते. लिहिलेल्या त्या शब्दांचं ते गुपितच निराळं आहे. लिहिलेल्या त्या शब्दांचं ते गुपितच निराळं आहे. हाक न ऐकू येणाऱ्या शब्दाची साधच इथे पुरेशी आहे. थोडं समजून घेतलं या मनाला, तर व्यक्त होणं अगदी सुंदर आहे, अगदी सुंदर आहे. मी 2 कविता सादर करेन. दोन्हीही माणुसकीविषयी आहेत. पहिली कविता माणूस. शब्द विसरून व्यक्त होण्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी सातत्याने मनात ठेवायला शिकलेला माणूस. शब्द विसरून व्यक्त होण्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी सातत्याने मनात ठेवायला शिकलेला माणूस. सततच्या झटापटीत वेळ घालवण्यापेक्षा शांत राहून अपनी करो म्हणणारा माणूस. अरे त्याला भूक लागलीये, त्यापेक्षा अरे रे तो कसा दिसतोय असं म्हणून स्वतः माणुसकी सोडलेला माणूस. सुख म्हणजे पैसा, पैसा म्हणजे सर्वस्व. सुख म्हणजे पैसा, पैसा म्हणजे सर्वस्व. सर्वस्वात येतो तो परिवार, पण परिवाराच्या आनंदासाठी पैसा आणि पैशासाठी करा उद्ध्वस्त कुठं आपलं आहे. स्वतःच्या सुखापायी पर्यावरण नष्ट करणारा माणूस. खरंच खूप पुढे गेलाय माणूस. दगडातून आग निर्माण करण्यापासून आगीचा वणवा करायला शिकलेला माणूस. छोट्याच्या गोष्टीमधून मोठ्या गोष्टी शोधणारा माणूस. सुख शोधता शोधता स्वतःला विसरलेला माणूस. जगासोबत बदलावं, जगालाही बदलावं, पण बेटर पासून बेस्ट व्हावं हे समजताना माणुसकी बाबतीत वर्स्ट झालेला माणूस. दुसरी कविता माणुसकीविषयीच आहे. माणूस म्हणून जगताना. सुखाचाही हेवा वाटेल भरल्या घराकडे पाहताना. सुखाचाही हेवा वाटेल भरल्या घराकडे पाहताना. सुख दिल्यावरही सुख मिळेल माणूस म्हणून जगताना. 4 पावलांचा प्रवास 4 भिंतीत राहताना. 4 पावलांचा प्रवास 4 भिंतीत राहताना. कुंपणाबाहेरही परिवार मिळेल माणूस म्हणून जगताना. जास्तीचे कष्ट करावे आवडीनिवडी जपताना. जास्तीचे कष्ट करावे आवडीनिवडी जपताना. अनोळखी चेहऱ्यावरही हास्य उमटेल माणूस म्हणून जगताना. धडपडीच्या आयुष्यात आराम मिळेल जग फिरताना. धडपडीच्या आयुष्यात आराम मिळेल जग फिरताना. दूर कुठेतरी आपल्यामुळे चूल पेटेल माणूस म्हणून जगताना. पिलांच्या हट्टाखातर मजा येईल नगद घालवताना. पिलांच्या हट्टाखातर मजा येईल नगद घालवताना. एका दप्तराने एका पिल्लाचं आयुष्य उजळू शकेल माणूस म्हणून जगताना. खूप खूप आभार मला इथे सादर करण्याची संधी दिलीत. धन्यवाद. धन्यवाद श्वेताताई. खूप सुंदर अशा तुझ्या कविता होत्या आणि आम्हाला ऐकायला आवडल्यात. कार्यक्रमात उपस्थित सदस्यांमध्ये कोणी उत्सुक असेल, त्यांची इच्छा असेल सादर करण्याची, तर प्लीज तुम्ही बोलू शकतात. कोणी आहे का इच्छुक? नक्कीच. तर
कार्यकर्ता नावाच्या कवितेतून माझी ओळख सांगितली तर तीच कविता मांडू इच्छितो. तर कवितेचं शीर्षक आहे कार्यकर्ता. कविता मांडतोय कार्यकर्ता, की नेत्यांचं शाब्दिक भांडण हवेत होत असतं आणि आमचं हे भोळं भाबडं कार्यकर्ता रस्त्यावर मार खात असतं. नेत्यांचं शाब्दिक भांडण हवेत होत असतं आणि आमचं हे भोळं भाबडं कार्यकर्ता रस्त्यावर मार खात असतं. कार्यकर्त्या आता मांड्या पुटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का, आणि पोलीस राजा म्हणतोय तुला अजून दांडे घालूच का. कार्यकर्त्या आता मांड्या पोटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का, आणि पोलीस राजा म्हणतोय तुला अजून दांडे घालूच का. अरे तो नेता मखमली गादीमध्ये निवांत घुसून असतो आणि तो एक मतासाठी सख्या भावावर रुसून असतो. अरे तो नेता मखमली गादीमध्ये निवांत घुसून असतो आणि तो एक मतासाठी सख्या भावावर रुसून असतो. कार्यकर्त्या इथे शेतकरी सारे टोमॅटो रस्त्यावर पडून देतो आणि भाव भेटत नाही म्हणून कांदे चाळीतच सडून देतो. अरे रडू येतं त्याला पण पोरा बाळांकडे पाहून डोळे झाकून घेतो, आणि खिशात पैसा नसला तरी श्रीमंतीचं वागणं शिकून घेतो. कार्यकर्त्या काय भेटतं रे एवढ्या गर्दीत तू कसा जगत असतो. कार्यकर्त्या काय भेटतं रे एवढ्या गर्दीत तू कशा जगत असतो, आणि दर 5 वर्षाला त्यांनी त्यासाठी भीक मागत असतो. अरे निवडणूक आली की तेव्हाच तो नेता तुझ्या घरी येतो आणि तुला कसं सांगू तुझा वापर तो एकदम बरोबर करून घेतो. कार्यकर्त्या सोड आता पोरं बाळां बायकोकडे लक्ष दे. कार्यकर्त्या सोड आता पोरं बाळां बायकोकडे लक्ष दे, आणि माझं नसन ऐकायचं तर घरात प्रत्येकाला वेगवेगळा पक्ष दे. मग बघ निवडून कोणीही आलं तरी विजय तुझ्याच घरात असल, आणि दर 5 वर्षाला गुलाल राजा नेहमी तुझ्याच दारात असल. पण कार्यकर्त्या गरिबीचं खाऊन कधीच कुणी मोठं होत नसतं, आणि तळताट लागलेल्या माणसाला कधीच चांगलं मरण येत नसतं. पण कार्यकर्त्या गरिबीचं खाऊन कधीच कुणी मोठं होत नसतं, आणि तळताट लागलेल्या माणसाला कधीच चांगलं मरण येत नसतं. अरे त्या नेत्यासाठी कार्यकर्त्या तू खुर्चीपेक्षा हलका आहे. अरे त्या नेत्यासाठी कार्यकर्त्या तू खुर्चीपेक्षा हलका आहे. तो रात्री पक्ष बदलेल मग सांग तुला कोणत्या गोष्टीचा पुळका आहे. म्हणून म्हणतो आता सगळं सोड पण विचार तुझे मांडत जा. म्हणून म्हणतो आता सगळं सोड पण विचार तुझे मांडत जा. नेत्यांसाठी नाही कधी फक्त स्वतःसाठी भांडत जा. नेत्यांसाठी नाही कधी फक्त स्वतःसाठी भांडत जा. स्वतःसाठी भांडत जा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद दादा. अगदी सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आली ऐकताना. खूप सुंदर. अजून कोणी इच्छुक असेल तर बोलू शकतात. दादांबद्दल एक अजून गोष्ट नमूद करण्यासाठी सांगतो. दादांना कित्येक वेळा राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक मिळालेला आहे राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये, आणि ते इथं आले त्यामुळे धन्यवाद. सौरभ दादा नक्कीच तुमची एक कविता ऐकायला आवडेल. धन्यवाद दादा. कविता मांडतोय नवलाई. आवाज येतोय? हो दादा येतोय. कवितेचं शीर्षक आहे नवलाई. नवलाई नवलाई अहो नवलाई झाली. नवलाई नवलाई अहो नवलाई झाली. पंढरीची विठाबाई माया वावरात आली. पंढरीची विठाबाई माया वावरात आली. काळ्या भोर ढेकळात बाणदेव जागवला. काळ्या भोर ढेकळात बाणदेव जागवला. शिवाराच्या बांधावर त्यानं विटू उभा केला. शिवाराच्या बांधावर त्यानं विटू उभा केला. दिंड्या पताकांचा साज रानावनात सजला. दिंड्या पताकांचा साज रानावनात सजला. असा सुखाचा सोहळा तिन्ही लोकात गाजला. असा सुखाचा सोहळा तिन्ही लोकात गाजला. जग म्हणे पांडुरंग रावे नाथांच्या घरात. जग म्हणे पांडुरंग रावे नाथांच्या घरात. बाप गातो या सुरात विठुनाचे वावरात. नांगरता नांगरता विठू पाऊले चालतो. नांगरता नांगरता विठू पाऊले चालतो. माय माऊलीच्या संगे विठू फुगडी खेळतो. जेव्हा उन्हात तान्हात माय खुरपते मळा. माती सावली धरतो तिचा विठोबा सावळा. घाम ललाटी ललाटी घाम वाहून या जाई. घाम ललाटी ललाटी घाम वाहून या जाई.
थेट पंढरपुरात त्याची चंद्रभागा होई, थेट पंढरपुरात त्याची चंद्रभागा होई. माय मळते या पीठ विठू भाकरी करतो, माय मळते या पीठ विठू भाकरी करतो. माया बापाच्या शेतात विठू चाकरी करतो, माया बापाच्या शेतात विठू चाकरी करतो, विठू चाकरी करतो. धन्यवाद. धन्यवाद खूपच दादा. मस्त सौरभ. तर आज आपल्यासोबत आपले जे समन्वयक आहेत युवा महाराष्ट्राचे माननीय श्री गणेश पाटील सर, हे सुद्धा एक कवी आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की सर, एखादी कविता आपली झाली तर आम्ही भरून पाहू सर. खूप खूप धन्यवाद. तसं म्हणायला मी स्वतःला कवी म्हणू नाही शकत. शिलेदारांचं मी मनपूर्वक स्वागत. म्हणून मी एक माझं नाही पण दुसऱ्याचं लिहिलेलं जे आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मी हिंदी मध्ये हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर, आता येतोय. ओके. आपल्या सर्व जमलेल्या श्रोता वर्गांचं मी स्वागत करतो. दिवाळी म्हणजे एक आनंदाचं सण, आपल्या हिंदू संस्कृतीमधला एक महत्वाचा सण आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मराठीमध्ये माझं लिखाण नाही सारखं आहे, हिंदीमध्ये मी लिहितो. म्हणून आजच्या दिवसाला अनुसरून एका कवींची, हिंदी कवींची मी एक 4 लाईन आपल्याला ऐकवतो. नक्कीच आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो. ओके. मेरी सांसों को गीत, मेरी सांसों को गीत और आत्मा को साज देती है, मेरी सांसों को गीत और आत्मा को साज देती है. को जीने का अंदाज देती. आपण इथे जमलेले सर्व श्रोता वर्ग नक्कीच सगळे कवी आहात, आपण सगळे काव्यरसिक आहात. काहींना आवडते आहे, पण बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो. बऱ्याच लोकांचा काहीतरी तुमच्या मनात दुःख पाहिजे असते. बऱ्याच लोकांचा गैरसमज हा आहे की लिहिण्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी दुःख असते. अशाच एका प्रसंगावर मी 2 लाईन लिहिल्या होत्या हिंदीतूनच. नक्कीच आशा करतो आपल्या सगळ्यांना आवडेल. कि हर महफिल का सर तुमचा हॅलो? आवाज एकच मिनिट. आता आहे आवाज क्लिअर माझा? हो सर, हो सर. ओके. नक्कीच आपल्याला पहिली जी लाईन मी ऐकवली ती सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल. येस. हो सर. ओके. एक दुसरं सांगतो. जसं की मी आपल्याला आधी मेन्शन केलं, मी परत एकदा रिपीट करतो की आपण इथे जमलेले सर्व श्रोता वर्ग, आणि हे काही गरजेचं नाही की लिखाण काम आपण हाती घेतल्यावर आपल्या मनामध्ये दुःखच पाहिजे ही कुठलीही काही अट नाही. पण बऱ्याच लोकांना ही कल्पना असते की लिहिणारे म्हणजे काहीतरी दुःखी लोक आहेत, काहीतरी त्यांच्या मनामध्ये दुःख दडलेलं आहे. म्हणून मला अशाच एका प्रसंगावरनं मी लिहिलेलं आहे हिंदीमध्येच कि हर महफिल का मकसद शायरी नहीं होता. जसं आज आपण जे कविता, आपली एक मैफिलच जमली आहे आणि आपण कविता, काहींनी देवाबद्दलची गीतं,
काही संस्कृत मध्ये, काहींनी वाचन, काहींनी तबला वादन सादर केलं. तर त्याबद्दल मला सांगायचं आहे कि हर महफिल का मकसद शायरी नहीं होता और हर शायर का दिल टूटे ये भी जरूरी नहीं होता. हर महफिल का मकसद शायरी नहीं होता और हर शायर का दिल टूटे ये भी जरूरी नहीं होता. ओके. नक्कीच आपण आनंद घेत असाल. एक आणखी आपल्याला लाईन ऐकवतो. स्वलिखित आहे. स्वतः तर खरं बोलत नाहीत, पण आपल्याला खऱ्याबद्दल पाठ सांगत असतात. तशा लोकांसाठी मी 2 लाईन लिहिल्या होत्या, त्या तुम्हाला ऐकवतो. वो कर रहा था झूठ का व्यापार, वो कर रहा था झूठ का व्यापार और सच्चाई की कसम खा रहा था. वो कर रहा था झूठ का व्यापार और सच्चाई की कसम खा रहा था. पैसों के लिए उसने बेच दिया अपना ज़मीर. पैसों के लिए उसने बेच दिया अपना ज़मीर. जो मुझे खुददारी की बात बता रहा था, जो मुझे खुददारी की बात बता रहा था. असंच काहीतरी आणखी 2-3 लाईन आहेत. मी आशा करतो की आपण ऐकण्याच्या मनस्थितीत असाल. कोरोना काळाबद्दल मी लिहिलं होतं की कोरोना काळामध्ये परिस्थिती अशी होती की आपण ना कुठे जात होतो, ना कोणी आपल्याकडे पाहुणे येत होते आणि आपल्याला एक सवय असते की आपल्या घरी येणं जाणं राहावं. त्या परिस्थितीमध्ये मी काही लाईन लिहिल्या होत्या. साहजिकच आहे, हिंदीमध्येच असतील. ना दोस्तों से मुलाकात, ना मेहमानों से बात. ना दोस्तों से मुलाकात, ना मेहमानों से बात. सब पे पाबंदी है एक कम ज़र्फ़ के आने से. सब पे पाबंदी है एक कम ज़र्फ़ के आने से. अब तो हालात ऐसे है, अब तो हालात ही नहीं. कोई चौखट खटखटाता भी नहीं. दरवाजे पर्दे भी हिलते हैं सिर्फ हवा के आने जाने से, सिर्फ हवा के आने जाने से. मध्यंतरी काहीतरी सिच्युएशन अशीच होती, त्याबद्दल मी या 2 लाईन लिहिली. ओके. एक आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांनी लिहिलेल्या 2 लाईन आपल्याकडे प्रस्तुत करतो, ज्या माझ्या नाही आहेत, मित्रांचा आहे. याद नहीं क्या क्या देखा, याद नहीं क्या क्या देखा था, सारे मंजर भूल गए. याद नहीं क्या क्या देखा था, सारे मंजर भूल गए. उसकी गली से जब हम निकले अपना रास्ता भूल गए. उसकी गली से जब हम निकले अपना रास्ता भूल गए. ओके. एक शेवटचं ऐकवतो आणि माझ्या सेवेला अल्पविराम देतो. कुठल्याही कार्यक्रमाचं व्यवस्थापन, कुठलाही कार्यक्रम किंवा कुठली संस्था असू द्या किंवा कुठेही एक कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, एका व्यक्तीच्या नियोजनाखाली आपण सगळे काम करत असतो. जसं आजचे काही नियोजनकर्ते आहेत, त्यांच्या नियोजनाखाली आपण काम करत आहोत. पण बऱ्याच वेळा समाजामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होते की नियोजन नसतानाही प्रत्येक जण स्वतःला त्या जागेचा राजा समजत असतो. त्याबद्दल मी 2 लाईन लिहिल्या होत्या. जाने किस गलतफहमी का दौर चल रहा है, जाने किस गलतफहमी का दौर चल रहा है. तख्त किसी के भी पास नहीं, तख्त किसी के भी पास नहीं, पर हर कोई बादशाह बना घूम रहा है, हर कोई बादशाह बना घूम रहा है. आपण दिलेल्या संधीबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. इथेच थांबतो. सगळ्यांना शुभ दीपावली. धन्यवाद सर. आमच्या आग्रहा खातर, हट्टा खातर तुम्ही केलं, एवढं सादर केलं. धन्यवाद सर.
अजून कुणाला काही सादरीकरण करायचं असतील तर प्लीज सांगा. नमस्कार. आता आपला कार्यक्रम सुरू असताना, हॅलो, आवाज येतोय माझा? हो दादा येतोय. हा, ओके. आता कार्यक्रम सुरू असताना महेशच्या आईने म्हणा किंवा आपल्या इतर सहभागींच्या आईने सुद्धा सहभाग घेतला, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि युवा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचतंय. जी दिवाळी पाठ आपण ज्या उद्देशाने घेतली होती, उशिरा घेतली होती, की इतरांना सहभाग घेता आला पाहिजे. सकाळच्या कामामुळे आपल्या आईला म्हणा किंवा बहिणीला कुठे बाहेर पडून दिवाळी पाठ अटेंड करता येत नाही किंवा तिथे सहभाग नोंदवता येत नाही. पण आपल्या ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आज त्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला आणि आपण जे उशिरा कार्यक्रम केला त्याचं एक खरंच कुठेतरी चीज झालं असं मला वाटतं. आता कार्यक्रम सुरू असतानाच आमची आई देखील ऐकत होती. ऐकता ऐकता तिला सुद्धा काही ओळी सुचल्या, तिने त्या लिहिल्यात. मी त्या तुमच्या पुढे मांडतो. सुख सुख असं नाव दिलंय तिने याला. सुख सुख म्हणजे तरी नक्की काय असतं? माणुसकीच्या झऱ्यातील निर्मल जल असतं. पण आज सुखाची व्याख्याच बदलली आहे. पैसा 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 म्हणून माणूस मृगजळाच्या मागे धावत आहे. तुटली नाती, तुटले बंद, उरले फक्त मी, उरला फक्त मी म्हणण्याचा छंद. नकोत आई वडील, नकोत भाऊ बहीण, हवेत नको नाही हवे कुटुंब, पण त्यांना हेच नाही कळत, ह्याच माझ्या शेवटाला आहे त्यांचाच अंत, आहे त्यांचाच अंत. धन्यवाद. सुशांत दादा, मी तुला विनंती करतो, एक घेशील का प्लीज? तुला ऐकून खूप दिवस रेडी असेल तर. कार्यक्रमात उपस्थित सदस्यांमध्ये अजून कोणी इच्छुक असेल बोलण्यासाठी? सुशांत, अपूर्वा, हो सर, एक सादरीकरण होतं सर, त्यामुळे थांबलो होतो.
ओके, ओके, ओके. फरसीन आहे का? फरसीन मुलानी? नाही दादा. ओके. हो, आहेत ते आहेत. फरजीन? येस. तुझी एक कविता सादर करायची होती जी आपली राहिली आहे. ती हा कशी? हा स्टार्ट करू? हो. ठीक है. अब की दिवाली, दीपों की माला केवल एक रात की नहीं, दीपों की रोशनी चाहे छोटी ही सही, बिखेर दो उजाले को अपनी सीमाओं से परे, आपकी खुशियों की झोली घर दूसरों का भी आबाद करे, फिर चमक दीपों से नहीं आपकी उदारता से बिखरेगी और कुछ लोगों की मुस्कान आपके घर को भी प्रकाशित करेगी। निरंतर बढ़ती रहती है हमारी संपदाएं, दूसरों के आंसुओं को संभालकर, अद्भुत हिसाब है उस परमात्मा का, चलो समझ ले इन इच्छा उनकी जानकर। इस बार की दिवाली और भी खास होगी जब आंखों में खुशियों के आंसू और साथ बहुतों की दुआएं होंगी। धन्यवाद। धन्यवाद फरजीन. खूप खूप छान फरजीन. आधी पण तुझी एक प्रस्तुती मला खूप आवडली आणि ही दुसरी पण खूप छान. थँक्यू. आपले युवा महाराष्ट्र समूहाचे शिक्षक समन्वयक प्रोफेसर गणेश पाटील सर यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाबद्दल आपलं मत मांडावं. सर. आजच्या कार्यक्रमाबद्दल मत मांडायचं म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे, मी निशब्द आहे. मला वाटलं नव्हतं आपण इतक्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम पूर्णत्वास नेऊ शकतो. पण एकदम आनंदी झालो. काही कविता मनाला भिडून गेल्या. सर्वच कविता चांगल्या होत्या, पण काही कवितांनी मनात घर करून ठेवलं. आशा करतो येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या दिवाळीला येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित कराल आणि प्रेक्षकांना, युवा वर्ग काय घराघरातील सगळ्या व्यक्तींना आपल्याशी बांधून ठेवाल, जोडून ठेवाल, याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक. नक्कीच सर. धन्यवाद. सर मग आपण कन्क्लूड करायचं का आता? हो, हो. अजून कोणाला असेल काही तर हे, नाहीतर आपण कन्क्लूड करू शकतो. चालेल. सर, एक 2 मिनिटं मी बोलू इच्छित होतो. हो, हो. तर प्लीज. येस. नमस्कार सर्वांना. युवा महाराष्ट्र हे 2016 साली सुरू झालं शिवजयंतीच्या माध्यमातून आणि ते तेव्हा सुरू झालेला प्रवास आज तागायत सुरू आहे. सौरभ थोरात असेल, सुमित शिंदे असेल किंवा आपले जे काही जुने सहकारी होते जे आजही आमच्या सोबत आहेत, आम्हाला सपोर्ट करतायत. तेव्हा एक जो महाराजांचा विचार आहे, एक धर्मनिरपेक्ष भाव, सर्व धर्म समानता, ही आज कुठेतरी तो जो एक मुद्दा आम्ही मनात बाळगून होतो, एक शब्द आम्ही बाळगून होतो युवा महाराष्ट्र सोबत की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. आज त्या शब्दाला कुठेतरी कामाची किंवा कृतीची जोड मिळाली आहे फरजीनच्या माध्यमातून. तिने या कार्यक्रमात सहभाग घेतला. सहभाग घेत असतानाच तिने रामायण या एका धार्मिक विषयावर ती बोलली. तिने एक कविता सादर केली इंग्रजीमध्ये.
ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी फरजींचे विशेष कौतुक करू इच्छितो आणि तिचे आभारही मानू इच्छितो. आणि आम्ही खरंच असं शब्द नाही सुचत नाही मला की खरंच आम्ही जे मनात धरून होतो त्याच कुठेतरी घडताना बघतोय. त्या धर्मनिरपेक्ष शब्दाला आमच्याकडून कृतीची जोड मिळाली. तिला असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी सुद्धा आहे. ह्यातच मला खूप मोठा आनंद आहे. तर मी फरजींचं खास कौतुक आणि तिचे आभार मानू इच्छितो. धन्यवाद फरजीन. कंटिन्यू ऋतुजा. एक एक लास्ट टाइम आपण सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. एक स्क्रीनशॉट घ्यायचा अंशिका किंवा सुशांत, आपल्याला रिपोर्ट साठी लागणार हे. ओके, सर्वांनी कॅमेरा ऑन करा. 1-2 मिनिटं फक्त, 1च मिनिटासाठी. बाकीचे पण ऑन करू शकता. ओके, येस, थँक्यू. स्नेहल. उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास आणि फराळाचं ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची येते लाट, नूतन वर्षाची चाहूल म्हणजेच ही दिवाळी पहाट. आजच्या या स्वरमय दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता करत मी स्नेहल केंगार आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले युवा महाराष्ट्र समूहाचे समन्वयक प्रोफेसर गणेश पाटील सर यांचे मी मनापासून आभार मानते. आपण आपला अनमोल वेळ आम्हाला दिलात आणि सुंदर अशा कविता आमच्या कानी पडल्या. आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्यासाठी धन्यवाद सर. तसेच इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटचे विवेक राणे सर देखील आज आपल्यामध्ये उपस्थित होते. सर, आपल्या स्वरचित कवितेने आमचे मन फुलून गेले, त्यासाठी धन्यवाद सर. आपल्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे कुंडलिक क्षीरसागर सर सुद्धा आपल्या सोबत उपस्थित होते. मनपूर्वक आभार सर आपले. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी प्रमोद घोरपडे दादा सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि आपल्या सुंदर व प्रभावी कवितांचं ते अमृत आमच्या कानी पडलं, त्यासाठी धन्यवाद दादा. धन्यवाद सौरभ दादा. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या सिनियर फॅमिलीनेही वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी त्यांचेही आभार. आपणा सर्वांची ही मोलाची साथ नेहमीच आमच्या सोबत राहो हीच इच्छा. आजच्या या कार्यक्रमाचा दर्जा उंचावणारे आणि आपल्या सादरीकरणातून रसिक प्रेक्षकांचे मन प्रसन्न करणारे आपले सर्व सादर करते, तसेच उपस्थित शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग, त्याचबरोबर या कार्यक्रमाची सूत्र सांभाळणारी आपले सर्व युवा शिलेदार यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे तसेच इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे मी मनापासून आभार व्यक्त करते. माझ्याकडून जर कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर क्षमस्व. आपणा सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. तसेच युवा महाराष्ट्र समूहाच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा सुवर्णमय दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आपल्या सोबत आज आपल्या कॉलेजचे लायब्ररीयन ग्रंथपाल श्री चंद्रकांत शेंडे सर सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. धन्यवाद सर, आपण आलात. थँक्यू. आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. युवा महाराष्ट्र आणि गणेश ऑर्गनायझर गणेश पाटील सर, तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर. यस गुरुदेव. चांगला कार्यक्रम झाला. मी थोडा लेट झालो जॉईन, सॉरी सर्वांना, मला थोडं लेट माहित झालं, पण चांगला झाला कार्यक्रम एकंदर. हो, धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा दिवाळीच्या. तर आता आपण ह्या कार्यक्रमाचा शेवट हा पसायदानाने घेणार आहोत.
पसायदान जे की संत ज्ञानेश्वरांचं रचित आहे, जिथे ते विठ्ठलाकडे दान मागतात, या स्वतःसाठी न मागता या पूर्ण पृथ्वीचारांसाठी, पशु पक्ष्यांसाठी, मानवासाठी, झाडाझुडपांसाठी. तर असं हे पसायदान घेऊन आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करत आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मस्तवे व्यंकटी सांडो कैलास कर्मी रती वाहो, गीता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मंडळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे अर्णव चे चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे पापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी पूर्ण लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ विशेष लोकीय, दृष्टा दृष्ट विजय वाळजी. येथ म्हणे श्री विशेष राव, हा होईल दान पसाव, येणेवर ज्ञान देव सुखिया झाला, येणेवर ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखी. ओम शांती शांती. धन्यवाद. मीटिंग लेफ्ट करू शकतो आता? हो सर. अंशिका, आप रिकॉर्डिंग स्टॉप करके आप अपने पास सेव कर लेना, ठीक है? ओके सर. ओके ओके, थैंक यू.